नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोल्यात सकाळीच गुटखा माफिया सक्रिय. अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने पानटपऱ्यांवर रॅकेट. कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणात पुरावे असून एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ. अकोला पोलिसात विशिष्ट लॉबी झाली अचानक सक्रिय. बदल्यांच्या हालचालींमुळे कार्यकाळ पूर्ण न असलेले अधिकारी मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत. अकोल्यात मुख्य मार्गावरील अतिक्रमणासह नियमबाह्य पार्किंगचा उच्छांद. वाहनधारकांमधील वादांमुळे नागरिक त्रस्त. अकोल्यात भाजपची भव्य तिरंगा बाईक रॅली. भारत माता की जयच्या घोषणाने शहर देशभक्तिमय. आता सविस्तर बातम्या. तुम्ही सकाळी ज्यावेळी ब्रश करता, घरी उठून चहा घेता, पेपर वाचता, त्यावेळी अकोल्यातील गुटखा माफिया सक्रिय झालेले असतात. त्यांचे पट्टर टू व्हीलरवर सकाळी सकाळी पानटपऱ्या, चहाचे दुकाने या ठिकाणी गुटखा विक्रीचे पॅकेट्स उपलब्ध करून देत आहेत. या सर्व गुटखा नेटवर्कला अन्न व औषध प्रशासनातील काहींचा आशीर्वाद आहे. अकोला शहरात 2 बनावट गुटखा फॅक्टरी प्रकरणात कारवाईनंतर एफडीचे अधिकारी तालुक्यात फिरत आहेत. शहरात एमआयडीसी मध्ये असलेल्या गोदामांकडे त्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला जात आहे. शहरातील प्रत्येक पानटपरीवर सकाळी बंदी असलेला गुटखा डिलिव्हर करणारे दुचाकी चालक धावपळ करताना दिसत असून ते ज्या गोदामातून हा माल पोहोचवत आहेत त्या ठिकाणी धाड टाकण्याचे धाडस एफडीए दाखविणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. एफडी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा गुटखा व्यवसाय तेजीस असल्याची माहिती आहे. अकोल्यातील प्रत्येक पानटपरीवर प्रतिबंधित गुटखा मिळत आहे. असे असताना तो थांबवण्यात विभाग पूर्णतः अपयशी झाल्याचे चित्र आहे. कृषी विद्यापीठातील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने यांनी हा घोड केला असून बिल काढलेल्या काही कामाचे पुन्हा देयके अदा करण्यात आले. या सर्व प्रकरणात माने यांना मोलाची मदत आहरण व वितरण अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. पुरावे असून एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचे चित्र आहे. डॉक्टर श्यामसुंदर माने यांच्यावर हे प्रकरण शेकल्यास त्यांचे संशोधन संचालक हे पद तर जाईलच, पण त्याचबरोबर ते कुलगुरू पदाच्या रेसमधून बाहेर होतील. म्हणून अकोला पोलिसात तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यात प्रकल्पग्रस्त निवड समितीचे अध्यक्षपद माने यांच्याकडे आहे. कोरोना काळात काढलेले बिल पुन्हा काढण्यात तत्कालीन सहाय्यक कुलसचिव तथा आरोहण व वितरण अधिकारी एच.एफ. राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उद्योगामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नॉन टीचिंग स्टाफला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांनी बिल मंजूर केले, ज्यांनी कामे प्रस्तावित केले, ज्यांनी वर्क ऑर्डर दिली, डुप्लिकेट बिलांवर सही केली ते मोकळे आणि नॉन टीचिंग स्टाफला नाहक वेटीस धरले जात असल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांची या सर्व प्रकरणात नुसती चौकशी नाही तर त्यांच्या अपसंपदेची चौकशी करण्याची गरज आता विद्यापीठातून केली जात आहे. राठोड यांनी या सर्व प्रकरणात कंत्राटदाराच्या नावाचे चेक न काढता थेट सहाय्यक कुलसचिव तथा आरोहण व वितरण अधिकारी यांच्या नावाचे लाखो रुपयांचे चेक काढून पैसे स्वतःकडे वळते केल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यापीठ नियमानुसार दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची गरज होती. पण विद्यापीठ प्रशासन तसे का करत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. अकोला पोलीस दलात विशिष्ट लॉबी सक्रिय झाली असून पोलीस दलात ठाणेदारांचे खांदेपालट होण्याची शक्यता वाढली आहे. असे असताना ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही अशांनी मॅचची तयारी सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला सोडून गेलेल्या अधिकाऱ्यांना अकोला पाहिजे असून त्यांनी त्यासाठी तगडी फिल्डिंग लावली आहे. अकोला पोलीस दलात खांदेपालट होण्याची शक्यता वाढली आहे. इतकेच काय तर काही आरोपींची
अटक टाळण्यात या अधिकाऱ्यांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. सराईत गुन्हेगार आणि आरोपी अटक होऊ नये यासाठीची फिल्डिंग लावणारे अधिकारी कोण याचा शोध वरिष्ठांनी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक प्रकरणात स्वतःच्या पोळ्या शेकणारे ठाणेदार आता वरिष्ठांच्या टप्प्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे ठाणेदार हे पद जाऊ शकते व ते हेडक्वार्टर अटॅच होऊ शकतात या भीतीपोटी काहींनी राजकीय नेत्यांकडे चक्रा मारणे सुरू केले आहे. त्यात 2 नवे अधिकारी अकोल्यात दाखल होणार असून त्यांना क्रीम पोस्टिंग हवी आहे. अकोल्यातील राजकीय नेते काय राजकारण करतील इतके राजकारण अकोला पोलीस दलात शिजत असून शहरातील क्राईम पेट्रोलपेक्षा आपण कसे वरचढ हे दाखवण्यात अधिकारी अग्रेसर आहेत. ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यापैकी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी अद्याप नव्या ठिकाणी रुजू होण्याचे टाळले असल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर काही आपल्या जुन्याच बॉस मंडळीसोबत एकनिष्ठ असून त्यांना विभागाची प्रत्येक माहिती पोहोचवली जात आहे. कावड गणेशोत्सवपूर्वी विभागात खांदेपालट झाल्यास आश्चर्य वाटू नये अशी काय ती परिस्थिती पोलीस दलात चर्चिली जात आहे. अकोला शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढून शहरातील रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. परंतु विविध रस्त्यांवर नियमबाह्य पार्किंगमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. शहराच्या विविध भागातील हा प्रश्न आहे. मनाला येईल तिथे वाहने उभी केली जातात, यावरून वाद होतात. मात्र समस्या दूर होत नाही हे दुर्दैव आहे. सिटी कोतवाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, गांधी रोड ते ताजनापेठ पोलीस चौकी, सिटी कोतवाली ते मंगलदास मार्केट या भागात ग्राहकांना दुकानासमोर वाहन उभे करून खरेदी करावी लागते. तसेच आधीच वाहने उभी असली तर सुरक्षित जागा सापडत नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होते. एखादे मोठे वाहन उभे राहिले तर जाम लागतो. काही क्षणात शेकडो वाहने उभी राहतात. अकोला शहरात अजूनही पार्किंग झोन नाही. महापालिकेच्या आमसभेत विविध प्रश्न उपस्थित होतात, परंतु जणू काय आलबेल असल्याप्रमाणे नियमबाह्य पार्किंगकडे कोणी लक्ष देत नाही. मूळ मुद्दे किंवा जनतेला ग्रास्त असलेल्या ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा होत नसेल तर काही उपयोग नाही अशी भावना व्यक्त होत आहे. शहर वाहतूक समस्या सोडवावी लागेल. शहरातील अनियंत्रित वाहतूक समस्या ठीक करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष अकोला महानगरच्या वतीने रविवारी शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि भारत माता की जयच्या घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने अकोला शहर देशभक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले. सकाळी 9:30 वाजता जुन्या शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ला चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीचे नेतृत्व महाराष्ट्र विधानसभा मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, मनपा सभापती विजय अग्रवाल आणि महापौर शारदा खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. असदगड किल्ला चौकातून निघालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जात नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. असदगड किल्ला चौक, जय हिंद चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, फतेह चौक, टावर चौक, श्री अग्रेसर महाराज चौक, दुर्गा चौक, सिव्हिल लाईन चौक, शहीद हुतात्मा स्मारक रॅलीचा भव्य समारोप सिव्हिल लाईन येथील शहीद हुतात्मा स्मारकावर झाला, जिथे उपस्थितांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. जिल्ह्यातील प्रत्येक गावातून तिरंगा रॅली निघणार. खासदार अनुप धोत्रे दरम्यान पत्रकारांशी बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकांच्या मनात जागृत ठेवण्यासाठी ही मोहीम केवळ शहरापुरती मर्यादित राहणार नाही. अकोला जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आणि गावागावातून अशा तिरंगा रॅलीचे आयोजन करून राष्ट्रभक्तीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाईल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. या बाईक रॅलीमध्ये भाजपचे महानगर व मंडळ पदाधिकारी, विविध मोर्चा व सेलचे प्रतिनिधी, माजी व विद्यमान नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, ज्येष्ठ नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने बाईकवर हेल्मेट परिधान करून सहभागी झाले होते. आपल्या देशामध्ये आपण पाहू शकतो की देशातील सगळेच नागरिक, सगळ्या जाती धर्माचे लोक हे देशाचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण सगळे कार्य करत असतो. 15 ऑगस्टला देशप्रेमाची भावना ही अधिक आपल्या सगळ्यांमध्ये दिसून येते. देशाचा विकास व्हावा आणि विशेषतः 2047मध्ये भारत हा विकसित देश असला पाहिजे. आपण पाहू शकतो की महाराष्ट्राची GDP ही भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात जास्ती असला पाहिजे. यासाठीच येणाऱ्या 2047चं नियोजन
आणि प्लॅनिंग हे माननीय मोदीजी यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, अकोल्यातील नागरिक असतील, हे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये अशाच तिरंगा रॅली ह्या 15 ऑगस्टपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काढण्यात येतील. त्यासोबतच हर घर तिरंगा हे अभियानही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात येईल. महाराष्ट्रातील पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. ही प्रक्रिया त्वरित थांबली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात 30,209 शिक्षक पदांची भरती होत आहे. भटके विमुक्त गटांसाठी नियमानुसार सुमारे 3,311 जागा अपेक्षित असताना केवळ 278 जागा दाखवण्यात आल्याचा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. मागासवर्गीयांच्या जागा कमी करून इतरांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्यास आरोप करत सरकारने ही भरती तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. RRC न्यूजसाठी राहुल वासनिक, यवतमाळ. 24-25 मध्ये ज्या काही परीक्षा घेण्यात आल्या आणि पवित्र पोर्टलद्वारे आता 30,000 जागा भरायच्या आहेत. त्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या आहेत, त्यानंतर प्रायव्हेटमध्ये पण आहे आणि आदिवासी विभाग किंवा इतर ज्या आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणच्या आहेत. परंतु 30,000 जागा भरत असताना मागासवर्गीयांच्या 15,000 जागा असायला पाहिजे, परंतु ते न दाखवता या ठिकाणी अत्यल्प, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर विजेच्या 3% प्रमाणे 900 जागा भरायला पाहिजे. तसंच धनगर आहे, वंजारी आहे, SBC आहे, यांच्या जागा अत्यल्प दाखवलेल्या आहेत. तर त्यामुळे हा मोठा गोंधळ आहे. याला काय आपण म्हणू शकतो, हा रोस्टरचा गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे हा शासनाने ताबडतोब ते थांबवायला पाहिजे. जाहिरात दिली ती थांबवायला पाहिजे आणि पुनश्च रोस्टर 30,000 प्रमाणे ह्या जागा भरायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं होईल. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसान झालेल्यांना दिलासा दिला. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, नेर आणि दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेट देत पालकमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी, शेतीचे नुकसान आणि पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे पारदर्शकपणे आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिद्ध करावी आणि एकही पात्र शेतकरी मदतापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागसावंगा, हस्तापूर, वाटखेड, नांदुरा, दगडधानोरा, मोझर, डोल्हारी आणि दहेली या गावांमध्ये पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. दरम्यान रस्ते, पूल आणि पानद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले. RRC न्यूजसाठी राहुल वासनिक, यवतमाळ. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती शासनामार्फत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनीवर आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जून 2026 पासून राबविण्यात येत आहे. सर्व शेतकरी यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBT द्वारे निधी जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. त्यानुसार गावनिहाय पात्र याद्या लाभार्थ्यांच्या लावलेल्या आहेत आणि मी आज आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी आपल्या जवळच्या आपले सरकार किंवा सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन आपली eKYC पूर्ण करावी आणि याचा लाभ घ्यावा. आपल्या सर्वांच्यासाठी आम्ही सेवेसाठी तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा व महानगर शाखेची आढावा बैठक शनिवारी दिनांक 8
रोजी रतनलाल प्लॉट स्थित विभागीय कार्यालयात पार पडली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांचे अध्यक्षतेत विभागीय अध्यक्ष योगेश थोरात, जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, महिला विभागातील अध्यक्ष कल्पना बिडवे, उपाध्यक्ष माधुरी वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष सिंधुताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत जिल्हा व महानगर कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा व महानगर शाखेची आढावा बैठक घेण्यात आली. महानगरची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात येऊन प्रदीप मधुकरराव लुगडे यांची अकोला महानगर अध्यक्षपदी तर युवक अध्यक्षपदी विपुल माने यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नितीन देशमुख, अनिल मोटे, अनिल केडकर, प्रवीण शिंदे, अजिंक्य काळे, राहुल मोरे यांची निवड, तर सरचिटणीस वसंत खराडे, कोषाध्यक्ष अनंत टाले, संघटकपदी श्याम देशमुख, सहसंघटक नितीन पाटील, सोशल मीडिया प्रमुख जयेश घाटोळ, प्रसिद्धी प्रमुख अजय कदम, युवक कोषाध्यक्ष म्हणून विशाल तायडे, पश्चिम विभाग अध्यक्ष पदावर अंकित कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. सरचिटणीस अरुण खोटरे, कोषाध्यक्ष गजानन खराडे, उपाध्यक्ष विठ्ठलराव वाघ यांना कायम ठेवण्यात आले. श्रीकांत सरोदे, डॉक्टर अजय काळे, अनिल क्षीरसागर, राजेश देशमुख, प्रवीण कदम यांची उपाध्यक्ष, तर विक्रांत वाघमारे यांची सोशल मीडिया प्रमुख, तर भावना जाधव यांची महिला उपाध्यक्ष प्रमुख नव्याने निवड करण्यात आली. युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक खराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी विभागीय सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटील गोमासे, सोनू बापू देशमुख, पंडित चौधरी, बाळकृष्ण जाधव, जितेंद्र गावंडे, माधुरी वाघमारे, राखी पटेकर, आरती निकाळजे, अनिता गावंडे, वैशाली कदम, छायाताई पवार, रंजना रंभेकर, उज्ज्वला बावस्कर, संतोष मोटे, श्रीराम नडकांडे, गजानन धिटे, सतीश आहळे, गगन ओबेरॉय, सुनील बोंडे, अनिल निंबाळकर, मनीष पटेल, संजय मांडवे, निलेश इंगडे, अनिल कानगुडे, श्याम बगेरे, राम अवताडे, विजय ठाकूर, राजेश सटाले, अजय कस्तुरकर, प्रितेश घाटोळ, सर्वेश लुगडे, सार्थक कदम, गणेश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन माधुरी वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश देशमुख यांनी केले, असे प्रसिद्धी पत्रकार सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटील गोमासे यांनी कळवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, समाजातील गुणवंताचा सत्कार समारंभ, सामाजिक कार्याची आवड असलेले प्रदीप भाऊ मधुकरराव लुगडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजातील सर्व क्षेत्रातील मित्रपरिवारांकडून अभिनंदन होत आहे. समाजाच्या कार्यांमध्ये विवाह मंडळ, सोयरीक पुस्तिका, विवाह जुळवणे, वधूवर परिचय मेळावा आदी सामाजिक कार्य करणारे प्रदीप मधुकरराव लुगडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आज अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा महानगर युवक आणि महिला शाखा या सर्व पक्षांचा आज विस्तार करण्यात आलेला आहे. मराठा महासंघाचं काम अकोल्यामध्ये मोठ्या जोमानं वाढावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा भरणा आम्ही मराठा महासंघात केलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की या युवकांमुळं मराठा महासंघाचं नाव मोठं होईल आणि समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल. या ठिकाणी एवढंच बोलतो. जय भवानी, जय शिवराय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती जागवणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अमरावती शहर काँग्रेस कमिटी व सेवादल यांच्या वतीने आज शहीदांना अभिवादन करण्यात आले. रविवारी सकाळी 9 वाजता शहीद स्मारक नेहरू मैदान अमरावती येथे आयोजित या कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. भारतीय सैन्यातील माजी सैनिकांनी उपस्थित राहून मानवंदना दिली. यावेळी शहीद स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शहीद स्मारकापासून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत जयस्तंभ चौकपर्यंत क्रांतिज्योती मशाल यात्रा काढण्यात आली. क्रांतिज्योती मशाल यात्रेदरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन देशाची लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्यांची मूल्ये अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत व मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी 9 ऑगस्ट रोजी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा दिली.
असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी अन्यायाविरुद्ध लढा देत देशासाठी त्याग आणि बलिदान केले. त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, असे त्यांनी नमूद केले. हुतात्म्यांचे बलिदान ही केवळ इतिहासाची आठवण नसून देशाच्या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची प्रेरणा आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक जवाहर गेट येथे सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाची जबाबदारी सेवा दलाचे अभिनंदन पेंढारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. वाशिमच्या शिरपूर जैन येथील मुख्य रस्त्यावरील एका खड्ड्यात दुचाकीसह युवक पडल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकी स्वार थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून शिरपूर ग्रामपंचायतीचा कारभारावर प्रश्न निर्माण झाले आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील मुख्य रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्याचा दुचाकी स्वार पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काल या खड्ड्यात दुचाकी स्वार पडल्याने सुदैवाने त्याचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेनंतर शिरपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या रस्ते देखभालीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या मार्गावरील खड्ड्यात दररोज असे अपघात घडत असून मात्र आता तरी कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील 7-8 वर्षापासून जैनाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन गावच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि त्यातच रस्त्याच्या लगत असलेला एक मोठा खड्डा, यामध्ये आतापर्यंत 2 इसम आपली दुचाकी घेऊन पडलेले आहेत. सुदैवाने त्यांना परिसरातील लोकांनी खड्ड्यातून काढून त्यांचा जीव वाचविला. अशा घटना भविष्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, पण मागील 7-8 वर्षापासून प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. उमगले नाही, त्यामुळे ही समस्या कायमच आहे. या संदर्भात कालच गावकऱ्याच्या वतीने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेण्यात आली असून त्यांनी याच्याकडे सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले आणि लवकरच गावकरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या भेटीला जाणार आहेत या समस्येबाबत. नमस्कार मित्रांनो, दादा या रोडची समस्या आज गजानन महाराजच्या पालखी टाइमला इथं मुरुम टाकलं होतं. बस एक दिवस चांगला राहिला रोड, परत असं झालेलं आहे. इथला पूर्ण शासन झोपेले. शिरपूर जैनमध्ये वारंवार लोक पडत आहे. याच्यात काही चांगले चांगले लीडरही पडलेले, पण तरी सुद्धा या रोडाचं काम होत नाहीये. पातूर तालुक्यातील गावंडगाव येथे बंजारा समाजाचे आराध्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या अर्थपुतळ्याची शनिवारी विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बंजारा समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावंडगाव तांड्यातील सुमारे 500 नागरिकांचा जमाव उशिरा रात्री चांदणी पोलीस ठाण्यावर धडकला होता. प्रशासनाकडून तातडीने ठोस कारवाई न झाल्यास 12 ऑगस्ट रोजी सकल गोर बंजारा आरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मोर्चेचे नेतृत्व पुतळा संरक्षण समिती गावंडगाव अकोलाचे रामेश्वर राठोड करणार असून समितीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात चांदणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील 2 एकर पीक नीलगाईच्या कडपाने फस्त केलं आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने चक्क उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. या पिकासाठी मोठा खर्च शेतकऱ्याने केला होता, मात्र नीलगाईच्या कडपामुळे संपूर्ण पीक फस्त झालं आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई तरी मिळणार का, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात बोरव्हा खुर्द येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या 2 एकर शेतातील फुलांवर आलेलं सोयाबीन नीलगाईमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. पीक वाचवण्याची कोणतीही शक्यता उरली नसल्याने हा हताश शेतकऱ्याने चक्क उभ्या सोयाबीनमध्ये ट्रॅक्टर फिरवला आहे.
3 एकर शेतींपैकी 2 एकरात सोयाबीनची पेरणी करताना खत, बियाणे, पेरणीची मजुरी, तणनाशक, निंदन आणि कीटकनाशक फवारणी असा मोठा खर्च शेतकऱ्याने केला आहे. मात्र पीक हातातोंडाशी आले असतानाच नीलगाईच्या कळपाने संपूर्ण पीक फस्त केला आणि एवढा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती आलं ते केवळ 0 उत्पन्न. आता हे शेत पुन्हा तयार करून पुढील महिन्यात चिया पिकाची पेरणी करण्याची तयारी शेतकऱ्याने सुरू केली आहे. मात्र नीलगाईच्या उपद्रवामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळणार का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मेहनत करून पीक उभं करायचं आणि वन्य प्राण्यांनी ते उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्याने जगायचं कसं, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिमच्या रिसोड शहरात शाळा आणि महाविद्यालय परिसरात होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस आणि नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 17 पान टपऱ्या आणि काही किराणा दुकानांवर कारवाई करून ती सील करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरापासून 50 मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, जाहिरात आणि मोफत वाटप करण्यास बंदी आहे. या नियमांची अंमलबजावणी करत विशेष पथकाने शहरातील विविध दुकानांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 17 पानटपऱ्या आणि किराणा दुकानांवर कारवाई करून ती सील करण्यात आली. तर शाळा आणि महाविद्यालयांच्या 50 मीटर परिसरातील पानटपऱ्याही हटवण्यात आल्या आणि पोलीस नगर परिषद प्रशासनाच्या या कारवाईमुळे तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नायगाव परिसरात विविध समस्या आहेत. रेल्वे अंडरपासमधून लोकांना ये-जा करावी लागते, परंतु सध्या अंडरपासमध्ये पाणी साचले आहे. घाण पाण्याची दुर्गंधी नागरिकांना सहन होत नाही. या भागातील नागरिकांनी या विषयासह परिसरातील समस्या सोडवण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. नायगावमध्ये रेल्वे अंडरपास खालून प्रवेश करावा लागतो. सध्या पावसाचे पाणी अंडरपासमध्ये साचले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मुले शाळेत जातात, परंतु दुचाकी वाहने, ऑटो रिक्षाला नीट जाता येत नाही. घाण पाण्यातून वाटचाल केल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भागातील नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाने त्वरित विविध प्रकारच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी आहे. मैं आपके न्यूज़ के माध्यम से आप लोगों को ये बताना चाहता कि यहाँ से हमारे को बहुत समस्या के तकलीफ से, बहुत परेशानी से गुजरना पड़ रहा. सुबह स्कूल के बच्चों को ले आने के लिए पानी रह रहा, पूरा तार फैल के इधर के पूरा गंदगी का पानी यहाँ आ रहा. नमाज के लोग आते ऊपर से रेलवे ट्रैक से जाने सकते. कुछ हादसा हो गया तो उसका जवाबदार कौन रहेगा? प्रशासन या कमेटी? ज़्यादा ये मसले का समाधान करो आप लोग. ज़्यादा बहुत दिक्कत हो रही इससे, ट्रैफिक भी हो जा रही और नदी में पूरा गंदगी का पानी आके जमा हो जा रहा. कहाँ से आ रहे हैं? ये पूरा तार पर इधर उधर अपना पूरा वाल्मीकि पूरा इधर का पूरा जमा हो रहा है. इधर कौन सा एरिया है ये? तारपल के आगे और एरिया है, वो 2-3 एरिया के नाले पूरे इधर मिले हुए हैं. इसका हल निकालो. बहुत हर साल की तकलीफ हो गई हमारी. आने आने के लिए बहुत दिक्कत हो गई. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोल्यात सकाळीच गुटखा माफिया सक्रिय. अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने पानटपऱ्यांवर रॅकेट. कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणात पुरावे असून MIDC पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ. अकोला पोलिसात विशिष्ट लॉबी झाली अचानक सक्रिय. बदल्यांच्या हालचालींमुळे कार्यकाळ पूर्ण न असलेले अधिकारी मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत. अकोल्यात मुख्य मार्गावरील अतिक्रमणासह नियमबाह्य पार्किंगचा उच्छांद. वाहनधारकांमधील वादांमुळे नागरिक त्रस्त. अकोल्यात भाजपची भव्य तिरंगा बाईक रॅली. भारत माता की जयच्या घोषणाने शहर देशभक्तिमय.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.